बड्डेच्या दिवशी सकाळ सकाळी गिफ्ट मिळाल्याचा आनंद. नमस्कार मंडळी, मी अस्मिता. सुरू करूया आजची कथा. छोटं मोठं असं बरंच काय काय गिफ्ट मिळालं आणि अजून एक मोठं गिफ्ट मिळणार आहे. तोपर्यंत रियांशनं आमच्या छानपैकी ग्रेटिंग तयार करून दिलेलं. संध्याकाळी काही प्लॅनिंग नसताना आम्ही अचानक भयानक उठून गेलेलो वारणीच्या पुढे जुने पारगावला. त्याचा विषय असा आहे की हॉटेलला जाऊन आम्ही चुकून पण व्हेज न खाणारी माणसं. खरं 2 वर्षापूर्वी श्रावण पाळलेला म्हणून पारगावातल्या देवा हॉटेलला गेलेलो आणि तेव्हापासून आम्ही इथल्या जेवणाचे फॅनच झालोय. गर्दी एवढी होती की आम्हाला गाडी लावायची सुद्धा जागा मिळत नव्हती. ते पण आम्ही घरात पार्सल मागवायचं म्हणून थांबलेलो आणि रात्रीचं 9:45 वाजता हॉटेलला गेलेलो, तरी पण एवढी गर्दी होती. आणि आज सॅटर्डे संडे किंवा श्रावण सोमवार असलं काही नाही, काही जागा मिळाली नाही म्हणून पाठीमागे आम्ही फॅमिली सेशनला गेलो. आणि लेट झालेला म्हणून स्टार्टर स्किप करून आम्ही डायरेक्ट मेन कोर्स मागवला. इथलं काजू पनीर आणि व्हेज कोफ्ता डिश घेतलेली. असलं टेस्टला होतं म्हणून सांगू की आम्ही चिकन मटन खायचं विसरून गेलतो. आणि इथलं गार्लिक नान तरी असलं टॉप नॉच होतं. आणि किती जेवणाची इथलं तारीफ करू आणि किती नको असं मला झाले. गेल्या 1-1.5 वर्षात कुठं बाहेर गेलो आणि निवांत बसून आम्ही सगळ्यांनी असं एन्जॉय केले असं कधीच झालेलं नाही. कारण की आमचं छोटं पिल्लू इथं हाय चेअरवर बसून मस्तपैकी त्याचं डिनर एन्जॉय करायला. व्हेज जेवणाच्या प्लेट एवढ्या रिकाम्या झालेल्या आज पहिल्यांदा बघितले. आणि इथं मला 2-4 फॉलोअर्स भेटलेले. खरं त्यातल्या एका दादानी लांबनच हाक मारून सांगितले की ताई मी तुमचा फॉलोअर आहे. भारी वाटलं. थँक्यू सगळ्यांना. कधी देवा हॉटेलला जेवलाय काय सांगा आणि जाता जाता फॉलो तेवढं करा. बाय.